सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। मित्रांनो, आयुष्यामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, मग त्यामध्ये विद्यार्थी असतील, उद्योजक असतील किंवा नोकरदार वर्ग असेल किंवा जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जे जे कोणी प्रयत्न करत असतील, त्या सर्वांनी आपल्या जीवनामध्ये एक निश्चित अशा प्रकारचं ध्येय जर निर्धारित केलं तर त्या ध्येयासाठी जे प्रयत्नांची आवश्यकता असते ती फार महत्वाची असते। आणि म्हणून आपण या व्हिडिओमध्ये काही अशा गोष्टीवर आपण प्रकाश टाकणार आहोत। तत्पूर्वी ह्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर ह्यावर जर काही तुम्हाला चांगल्या प्रकारचे कॉमेंट्स जर देता आले तर नक्कीच द्या। तर मित्रांनो, समजा दोन व्यक्ती जर एकाच वेळी जर पर्वत चढून जाण्याचं त्याने ठरवलं, तर अशी कोणती गोष्ट आहे सांगा बरे की त्या दोघांना त्या पर्वतावर पोहोचण्यासाठी सर्वाधिक त्याची आवश्यकता असते। म्हणजे ज्या वेळेला दोन व्यक्ती पर्वत सर करण्यासाठी निघतात, त्यावेळेला त्या दोन व्यक्तींना कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आवश्यकता असते? साहजिकच तुम्ही सांगाल, साधन सामग्री आवश्यक असते, सराव आवश्यक असतो, आणि त्या ठिकाणचं हवामान देखील आवश्यक असते, शिक्षण पाहिजे आणि मनामध्ये संघ भावना पाहिजे की आपण आता वर जाणार आहोत, पर्वत सर करणार आहोत। तर एकमेकांना मदतीची भावना एकमेकांच्या मनामध्ये असणं आवश्यक आहे। आता ह्यापैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता सर्वात जास्त असणार आहे? तर नक्कीच तुम्हाला सांगाल की वरीलपैकी सर्व गोष्टींची आवश्यकता पर्वत रेखण्यासाठी आवश्यक असते। पण मित्रांनो, सर्वात अधिक आवश्यकता असते ती पर्वताची। म्हणजे चढणाऱ्यांच्या पुढे, म्हणजे जे पर्वत चढणार आहेत त्या चढणाऱ्यांच्या पुढे स्पष्ट उद्देश असला पाहिजे, आणि तो स्पष्ट उद्देश म्हणजे पर्वत आहे। आता काय होतं माहितीये का की बऱ्याच वेळा आपल्याकडे साधन सामग्रीही असते, आपण सरावही करत असतो, हवामानही चांगल्या प्रकारचं असतं, शिक्षणही असतं, आणि आपल्या मनामध्ये संघ भावना देखील अतिशय खुटून भरलेली असते। आणि आपण याच गोष्टीमध्ये काय होतो, गुंतून पडतो। काय की वस्तू भरपूर आहेत, साधन सामग्री आहे, हवामानही आहे, शिक्षणही आहे, पण समोर जर हेतूच चांगला असेल
त्या सगळ्या साधन सामग्रीचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. आणि हेतूच जर निर्धारित नसेल, म्हणजे पर्वतच जर आपल्याकडे जर नसेल, तर साधन सामग्री, शिक्षण, सराव, हवामान असून उपयोगात नाहीये. हे सगळं आपलं कुचकामी ठरू शकतं. आणि म्हणून तसं पाहिलं तर आपण खूप भाग्यवान असतो की ज्यांच्याकडं बाजारामधल्या सर्वात उत्कृष्ट अशा प्रकारची साधनं त्यांच्याकडे उपलब्ध असतात. ते सरावही करतात, त्यांना प्रशिक्षणही झालेलं असतं. या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध असतात. आणि आपण जिंकावं, आपण यशस्वी व्हावं म्हणून आपल्या भोवती अनेक जण देखील आपल्या सोबत असतात. पण आपल्याकडे जर निश्चित पर्वतच नसेल की नेमकं आपल्याला सर काय करायचं आहे, म्हणून आपल्याला गरज आहे ती स्वतःला पर्वत असण्याची, की स्वतःकडे विशिष्ट अशा प्रकारचं ध्येय असावं, विशिष्ट प्रकारचा उद्देश असावा, तरच आपल्याला या सगळ्या साधन सामग्रीचा उपयोग होऊ शकतो. नसता साधन सामग्री भरपूर आहे बाजारामध्ये, अतिशय दर्जेदार, अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची साधन सामग्री मार्केटमधून आपण आणतो. पण ध्येय नसेल तर त्या साधन सामग्रीचा उपयोग काय? आणि म्हणून आपल्याकडे निश्चित ध्येय असावं लागतं. मुलांनो, आयुष्यामध्ये काय करा की तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा. एकदा का तुम्ही तुमचा पर्वत निश्चित केला, एकदा का तुम्ही तुमचं ध्येय निश्चित केलं, तर तुमच्यामध्ये क्षणामध्ये काही सकारात्मक बदल घडून येतात का नाही बघा. बरोबर? काय पाहिजे? ध्येय पाहिजे. आणि ध्येय निश्चितीमुळे काय होतं की आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्यामध्ये जीवन जगण्याच्या आपोआप जी शिस्त आहे ती शिस्त आपल्यामध्ये आपोआप यायला लागते. क्षणार्धात जीवन जगण्याच्या शैलीमध्ये सकारात्मक सुधारणा व्हायला आपल्यामध्ये सुरुवात होते. आणि म्हणून मुलांनो, आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे, ज्या सुविधा आहेत, या बाबतीमध्ये तुम्ही तक्रार करू नका. यापेक्षा प्रथमतः आपलं लक्ष, आपलं ध्येय प्रथमतः निश्चित करा. साधनांची जुळवाजुळव वेळ आल्यास आपोआप होईल. फक्त गरज आहे तुम्हाला पर्वताची, गरज आहे तुम्हाला ध्येयाची. आणि म्हणून स्वतःचं ध्येय शोधा, स्वतःचा पर्वत शोधा. आणि एकदा का तुम्हाला तुमचा पर्वत सापडला, एकदा का तुम्हाला तुमचं ध्येय सापडलं, तर तुमच्या आयुष्याचा कायापालट करण्यासाठी तुमचे ध्येय हे तुमच्या यशाचं पहिलं पाऊल असेल. ध्येय निश्चित झालं समजा की तुमच्या यशाची पहिली पायरी तुम्ही चढली. बरोबर? आणि म्हणून मुलांनो, प्रथम आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लाईफ मध्ये आपलं ध्येय निश्चित करा. त्यानंतर तुमच्या ध्येयाशी संबंधित लागणारी साधन सामग्री जी आहे, त्या साधन सामग्रीची जुळवाजुळव करा. एकदा का तुमचं ध्येय आणि तुमच्याकडे अवेलेबल झालेली साधन सामग्री ही तुम्हाला मिळाली की तुमच्या पर्वताचं नियोजन करा, तुमच्या यशाचं नियोजन करा. आणि नियोजन जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल तर तुमचा जो कालावधी आहे यशाचा, तो तुम्ही निश्चित केला पाहिजे.
कारण ध्येय आणि उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल तर तुम्ही निश्चित वेळेमध्येच ते मिळवलं पाहिजे. म्हणून वेळ फार महत्वाची आहे आणि वेळ कधीही थांबत नाही. वेळेची बचत करता येत नाही की चला आज आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आपण ती वेळ आज काय करूया, शेविंग करू आणि उद्या त्या वेळेचा उपयोग करू. असं होणार नाही. म्हणून तुम्हाला निश्चित वेळेमध्येच निश्चित ध्येय उपलब्ध साधन सामग्रीच्या माध्यमातून तुम्हाला साध्य करावी लागतात. आणि म्हणून वेळेमध्ये ध्येयच निश्चित करण्याचा, वेळेमध्ये पर्वत चढण्यासाठीचा यशस्वी प्रयत्न केला पाहिजे. बघा, तुमचं लाईफ चेंज झाल्याचं फिलिंग हे तुम्हाला आपोआप येऊ शकतं. आणि म्हणून मुलांनो, जे कोणी हे माझं व्हिडिओ पाहणार आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आयुष्यामध्ये, लाईफ मध्ये आपलं ध्येय निश्चित करा. प्रथमतः ध्येय निश्चित झाले की मग त्या ध्येयाकडे जाण्यासाठी लागणारे जे काही मार्ग आहेत, जी साधनं आहेत, ही साधनं मग त्या ध्येयाला अनुसरून आपल्याला आपोआप उपलब्ध करण्यास वेळ लागणार नाही. ध्येयच नसेल तर तुमच्याकडे उपलब्ध भरपूर आहे, त्याचा उपयोग नाही होणार काही. बरोबर? म्हणून ध्येय निश्चित करा. यश आपोआप तुमच्या समोर येईल. आपोआप यशस्वी तुमच्या गळ्यामध्ये हार घालेल की तुम्ही जिंकलात. पण ते जिंकणे केव्हा? जर उपलब्ध संसाधनाच्या माध्यमातून, उपलब्ध साधन सामग्रीच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं ध्येय गाठता येण्यासाठीचे तुमचे जे प्रयत्न असणार आहेत ते प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे असावे लागते. म्हणून सकारात्मक विचार करा, सकारात्मक दृष्टी ठेवा की हे मी करू शकतो. हाऊ एनी कंडिशन, कुठल्याही सिच्युएशन मध्ये माझ्यामध्ये हे यश संपादन करण्याची ताकद, ऊर्जा, सकारात्मक दृष्टिकोन माझ्यामध्ये मी निर्माण करेल. आणि म्हणून नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा की यस, आय डू इट. ठीक आहे? लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये प्रत्येकाने आपल्या आयुष्यातलं ध्येय निश्चित केलं पाहिजे, तरच जीवन जगण्यातला आनंद आपल्याला घेता येऊ शकतो. ठीक आहे?